हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. आज माझा दुसऱ्यांदा पुन्हा जन्म झालेला आहे, म्हणजेच आज माझ्या बाळाचा वाढदिवस आहे. बिर्याणी बघायला गेलो होतो. आता केकची ऑर्डरसुद्धा टाकली आहे आणि केक मला खूप आवडला आहे. संध्याकाळी तुम्हाला दाखवतेच मी. तर कॅन्डल्ससाठी थांबलो आहे. मला जी कॅन्डल पाहिजे, जी लेटेस्ट चालू आहे लंबीवाली, तर ती पण भेटली आहे. मी खूप जास्त खुश आहे. चला तर ब्लॉग कंटिन्यू करा, बघा पुढे किती छान मजा येते. ही शॉपिंग अशी मनासारखी झाली ना, मला इतकं जास्त आनंद होतो आणि सगळं मनासारखी भेटते. माझ्या बाळाला घरी झोपवून आलेली आहे आणि आता चाललोय आम्ही ते प्लेट्स वगैरे आणायला बिर्याणीसाठी. चला तर ब्लॉग कंटिन्यू करा, भेटू थोड्याच वेळात. सर्व सामान घेतलंय, प्लेट, ग्लास, छोट्या प्लेटी, सोडा वगैरे देण्यासाठी. आता चाललोय स्वीटची ऑर्डर देण्यासाठी. नाश्ता केला, झाली सगळी शॉपिंग. आता तुम्हाला ज्यूस प्यायचं आहे आणि बाळासाठी शूज बघतोय आम्ही. बाळासाठी शूज घ्यायचं आहे पण ते कसं आहे, सकाळी शूज अवेलेबल नाही, 5 वाजेला देणार आहे. मग आहो केक घ्यायला जातील तेव्हा 5 वाजेला ते पण सोबत घेऊन येते. झालं आहे आता सगळं काम. बाळा घरी झोपलेलं आहे, खूप वेळापासून सोडलं आहे घरी. दोन्ही लेकरं, दोघी मम्मी असलं यांची एकदम बिंदास होऊन जाते. मी फिरायला सांभाळून घेते दोन्ही लेकरांना. खाली पिण्याचं पण टेन्शन जात नाही मला. मस्त फिरते मी बाहेर, दोघं नवरा बायको आम्ही. चला आता भेटू थोड्याच वेळात. सगळी शॉपिंग झाली. आता फक्त आईस्क्रीमची ऑर्डर देते. गुलाबजामुन ठेवणार होते स्वीट म्हणून, पण ते कॅन्सल केलं आहे. आता आईस्क्रीम ठेवणार आहे. चला, लेकरं पण खुश होऊन जातील आईस्क्रीम बघून. थंडीचं. ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळी तयारी करून आता आम्ही शूज शोधण्यासाठी सगळीकडे फिरत होतो सिटीमध्ये. कधीही गेलं तरी ट्रॅफिक असतेच आणि सगळीकडे फिरूनसुद्धा आम्हाला शूज काही भेटला नाही. 5 वाजेला बोलवलं होतं, तो बोलला की आम्ही काढून ठेवतो 5 वाजेपर्यंत, तुम्ही या. तर संध्याकाळी वेळेवर त्यांनी जुती घेऊन आले होते आणि मला जशी पाहिजे ती पॉम वाजणारी ती काही चप्पल आम्हाला, म्हणजे सँडल किंवा शूज असं काही भेटला नाही आम्हाला. त्याच्या मापाचं तर नव्हतंच भेटत. तर मग खाऊन पिऊन नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो पुन्हा घरी जाण्यासाठी, कारण बाळही उठलं होतं. काही रडत वगैरे नव्हतं, पण तरी पण मला घरी जायचं होतं कारण खूप वेळ झाला होता त्याला सोडून. आणि सकाळी उठल्यापासून चहा नाश्ता करून आम्ही तसंच निघालो होतो. तेच आम्हाला दिवसभर आम्ही फिरण्यातच होतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि इथली आईस्क्रीम इतकी जास्त घाण होती आणि 5 रुपयाचा डिफरंट होता फक्त. त्यांनी मिक्स मागितलं होतं, मिक्स ज्यूस, आणि मी सुद्धा मिक्स ज्यूस मागितला होता. फक्त आईस्क्रीम होते तर स्पेशल मिक्स ज्यूस असं नाव दिलं होतं. पण इतकी जास्त घाण आईस्क्रीम होती. मी एकही घास खाल्ला नाही, म्हणजे फक्त टेस्ट केली, नंतर एकही घास खाल्ला नाही, लगेच सगळी टाकून दिली. त्यांनासुद्धा काही खाल्ली नाही कारण त्यांनासुद्धा नाही आवडली. घरी आले तोपर्यंत सगळेजण जेवायला बसलेले होते आणि नक्षसुद्धा मम्मीच्या हाताने मस्त खात होता. जेवण वगैरे केल्यानंतर पुन्हा निघालो बाहेर. तर मला चिवडा वगैरे पण घेऊन यायचं होतं, छोटे छोटे लेकरं येतील त्यांच्यासाठी. आणि मावशीने बाळाला वाळे करायचे सांगितले होते पायामध्ये, तर ते करण्यासाठी आम्ही सोनाराकडे गेलो. आणि 6 वाजेला डेकोरेशनवाले सुद्धा आले होते, तर बसले डेकोरेशन. आता मेकअप करायला चालली आहे पार्लरमध्ये. आणि पिहूचं सुद्धा करायचं होता, पण इतकं जास्त लेट झालं होतं आम्हाला आणि त्यांच्याकडे कस्टमर खूप जास्त होते. आणि नंतर मग मला शर्ट चेंज करावं लागलं कारण ते टॉप खूप जास्त फिटिंगमध्ये होतं, तर पूर्ण हेअरस्टाईल माझी बिघडली असती, म्हणून मग आम्ही शर्ट घालून घेतलं होतं. आणि बघा माझं फायनल लुक कसं दिसते मी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बड्डे तर खूप जास्त छान झाला आहे. घरातल्या घरात छोटासा केला तरी बराच भारी झाला आहे. आणि 5वा बड्डे मला मोठा करायचा आहे कारण लेकरं खूप जास्त त्रास देतात पहिल्या बड्डेला. पण माझ्या नक्षीने कोणालाच अजिबात त्रास दिला नाही, म्हणजे तो रडलाच नाही अजिबात. मस्त एन्जॉय केले त्यांनी त्याचा बड्डे. नंतर आम्ही दोघं नवरा बायको म्हणावं लागलं, मोठा केला असता तर बरं झालं असतं यार.